शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। सह्याद्रीच्या कुशीत फुलेला मराठी अभिमान, कष्ट, जिद्द, धैर्याने घडला महाराष्ट्र महान। संस्कृती परंपरेचा ठेवूया सन्मान, 1 मे महाराष्ट्र दिनी करूया राज्याला प्रणाम। नमस्कार, मी दिशा। आपणा सर्वांना न्यूज 24 सह्याद्रीच्या परिवाराकडून 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। याबाबत जिल्हा परिषदने बदलल्याचे वेळापत्रकही जाहीर केले होते, मात्र जिल्हा प्रशासनाकडून जनगणनेसाठी कोण कर्मचारी आहेत ही माहिती उपलब्ध होत नसल्याने सध्याचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे। राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी असणार आहे। त्यापूर्वी आज 1 मे रोजी इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे। निकालावेळी यंदा पहिल्यांदाच शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना उत्तरपत्रिका दाखवावी लागणार आहे, असे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी काढले आहेत। शिक्षकांना आतापर्यंत विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका वाचून तपासावी लागणार आहे। पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील 800 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन महाराष्ट्र दिनी गौरवण्यात येणार आहे। यात अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलंबरे यांच्यासह 4 अधिकारी आणि 6 अंमलदारांचा समावेश आहे। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी ही यादी जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। घारगे यांची अवघ्या वर्षभरातच बदली झाल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत। वाकोडी ते बाबुर्डी रस्त्यावर किरकोळ शिवीगाळ तरुणीच्या जीवावर बेतलं। किरकोळ रागातून दोघांनी उसाच्या शेतात नेले, लाकडी दांडक्याने व दगडाने ठेचून निर्घुण हत्या केली। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून उसाच्या शेतात फेकून दिला। ही घटना 26 एप्रिल रोजी घडली। मैताच्या पत्नीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।